चला तर मित्रांनो, आज आपण करूया व्हेज कोल्हापुरी. भाज्यांमध्ये ते घेतले मी फ्लावर, बीन्स, गाजर आणि शिमला मिरची, आणि ते पनीर, टोमॅटो चिरून ठेवले आहेत, कांदे, आलं, लसूण आणि ते काजू भिजून ठेवले आहेत. चला तर सुरुवात करूया. चला तर आधी सगळ्यात पहिलं पनीर फ्राय करून घेते. चला तर मित्रांनो, बघू शकता पनीर फ्राय झालं तर पनीर काढते बाहेर. आता याला थोडं पाण्यात टाकते. आता याच्यात थोडं तेल वाढवते. भाज्या फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला. आता टाकूया सगळं भाज्या. भाज्या फ्राय करून घेते. चला तर मित्रांनो, इथे बघू शकता मस्त भाज्या फ्राय करून काढले मी. आता परत थोडं तेल टाकले. आता याच्यात टाकूया आपण कांदे आणि आलं, लसूण. चला कांदे लालसर होईपर्यंत परतून घेते. चला तर मित्रांनो, कांदे परतून घेतले तर टाकते टोमॅटो आणि काजू. आता टोमॅटो पण सॉफ्ट करून घेते एकदम. चला तर मित्रांनो, मसाले परतून झाला तर पटापट मिक्सरला वाटून करत घेते थंड करून. चला तर मित्रांनो, आता भाजी फोडणीला घालूया. तर तेल मस्त गरम झाले. आता याच्यात टाकूया तमालपत्र, सुके 2 लाल मिरची आणि दालचिनी. ते मसाल्यांमध्ये आहेत लाल मिरची पावडर, सब्जी मसाला, मीठ आणि हळद. आता टाकूया वाटलेलं वाटण. मसाले आपल्याला जास्त परतायची गरज नाही, पण कांदे टोमॅटो आधी भाजून घेतले सगळं मी मस्त केलं. आता 1-2-3 मिनटं परतून घेते, मग टाकूया भाज्या. चला तर मित्रांनो, इथं बघू शकता 2-3 मिनटं मसाले परतून झालेत. आता टाकते सगळं फ्राय केलेल्या भाज्या. आता टाकूया पनीर फ्राय करून ठेवलेलं. आता टाकूया भरपूरशी अशी कोथिंबीर. चला तर मिक्स करून 2 मिनटं भाज्यांसोबत शिजवून घेते मसाले, म्हणजे भाजी रेडी. चला तर मित्रांनो, इथं बघू शकता माझा पूर्ण स्वयंपाक रेडी आहे. इथे आहे गरमागरम भात, इथे आहे गरमागरम चपात्या आणि इथे आहे झणझणीत व्हेज कोल्हापुरीची भाजी. चला तर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि जास्तीत जास्त शेअर करा प्लीज.